नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण पाहणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून ऊसाला दुसरा भेसळ डोस कधी द्यायचा, कोणता द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर पहा मित्रांनो, आता आपल्याला ऊसाचा जो भेसळ डोस आहे हा दुसरा डोस आहे आणि हा कधी द्यायचा मित्रांनो तीच माहिती आपण पाहणार आहे. तर साधारणपणे मित्रांनो हा ऊसाचा दुसरा भेसळ डोस साधारणपणे 60 ते 70 दिवसांनी आपल्याला हा ऊसाचा डोस द्यायचा आहे. तर मित्रांनो आता तो कशा पद्धतीने द्यायचा तेच पाहूया. तर आता संयुक्त मिश्र खतांचा आपल्याला हा डोस तुम्हाला मी सांगत आहे. जर तुम्हाला मिश्र खते वापरायची असतील तर त्याचं मी कशा पद्धतीने द्यायचं आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तर पहा मित्रांनो, 10-26-26 3 बॅगा, त्याच्यात 50 किलो युरिया किंवा मग 12-32-32-16 त्याच्यात 3 बॅगा आणि युरिया 50 किलो किंवा 19-19 3 बॅगा आणि युरिया 50 किलो असा हा एक डोस आहे. तर हा एक डोस आपल्याला भेसळ डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये मग पहा 1 नंबरचा डोस आहे 10-26-26 जर तुम्ही घेतलं तर त्याच्यात 3 बॅगा घ्यायच्या आहे आणि 50 किलो घ्यायचा आहे युरिया. आणि समजा तुमचा 10-26 नसेल, 12-32 असेल, 12-32-16 असेल तर मग मित्रांनो त्याच्यात 3 बॅगा घ्यायच्या आहेत आणि 50 किलो त्याच्यात युरिया मिक्सचर घ्यायचं आहे. किंवा पर्याय तुम्हाला समजा 10-26 नाही भेटला, 12-32 नाही भेटला तर त्याच्यामध्ये मग तुम्ही तिसरा पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगतो 19-19 3 बॅगा हा डोस घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये 50 किलो युरिया टाकायचा आहे. हे मी खतांचं प्रमाण सांगितलेलं आहे. तर त्या 3 बॅगा एकरी मारायच्या आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये 50 किलोचा युरिया हे आपल्याला मिश्रण एकत्र मारायचं आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण घेतलं तर आपल्या ऊसाला भेसळ डोस दुसरा खूप छान होईल. त्याच्यामध्ये मित्रांनो मग केवळ मुख्य खते देऊन चालत नाही, तर ऊसाची कांडी जाडी होण्यासाठी आणि चांगला हिरवा आणि तेजदार राहण्यासाठी त्याच्यामध्ये काही खते आहेत ते आपण त्याच्यात मिक्सचर कसे करायचे ते मी सांगतो. तर मित्रांनो, जे आपण त्या 3 बॅग घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये 10 किलो सल्फेट घ्या, 10 किलो सल्फेट घ्या आणि मॅग्नेशियम सल्फेट हे 10 किलो घ्या. हे मित्रांनो प्रत्येक याच्यात 10-10 किलो घ्यायचं आहे तुमच्या त्या डोसमध्ये. अशा पद्धतीने सल्फर गंधक 5 ते 10 किलो सल्फर गंधक घ्यायचं मित्रांनो. आणि समजा जर तुमच्या ऊसामध्ये कीटकनाशकांचा जर असेल बुवा, समजा उन्नी आळी वगैरे जर असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी खोडकिड्यांसाठी उदाहरणार्थ फटेरा किंवा मग रिझेट 4 किलो हे खोडकिडींपासून संरक्षणासाठी वापरायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे त्या खतांमध्ये मिक्सचर करू शकता. आता मित्रांनो दुसरी गोष्ट, मी आता हा खतांचा दुसरा डोस आपल्याला सांगितलेला आहे. तर आता खत देताना कोणती काळजी घ्यायची ते मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर काय करायचं मित्रांनो, खत हे उघड्यावर टाकायचं नाही. ज्यावेळेस आपण ऊसाला खत घालतो त्यावेळेस मित्रांनो उघड्यावर खत टाकायचं नाही. ऊसाच्या साईडला बाजूला जर आपली सरी वगैरे पाडलेली असेल तर नंतर ते मातीने गाडून जाईल याची काळजी घ्यायची. म्हणजे काय करायचं, खत उघड्यावर टाकायचं नाही. खत दिल्यानंतर ते मातीने झाकून घ्यायचं किंवा मग त्याच्यावरती माती लोटायची आणि मुळांजवळ द्यायचं. दुसरी गोष्ट मित्रांनो, खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा पाहिजे. ओलावा चांगला असेल आणि किंवा खत दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे. म्हणजे ओलावा चांगला पाहिजे
खत दिल्यानंतर लगेच पाणी द्यायचं. ह्या महत्त्वाच्या जर तुम्ही मित्रांनो काळजी जर घेतली तर खूप छान सुंदर असं तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट येईल. दुसरी गोष्ट मित्रांनो, तण नियंत्रण. जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये जर तण असेल तर खत देण्यापूर्वी शेतीतील तण काढून टाकायचं किंवा मग त्यासाठी तुम्ही तणनाशकसुद्धा वापरू शकता. जर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही आपल्या ऊसाची जर काळजी घेतली तर खूप छान सुंदर असं तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पादन मिळणार आहे. तर मित्रांनो, हा मी तुम्हाला दुसरा ऊसाचा डोस सांगितलेला आहे आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी खूप छान सुंदर माहिती दिलेली. पहिला ऊसाचा बेसळ डोस कोणता द्यावा या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत. तर मित्रांनो, आपण ते जर पाहिले नसतील तर नक्की पहा. त्याच्यामध्ये ऊसामध्ये 3 प्रमुख आळवण्या कोणत्या करायच्या आहेत त्या आळवण्याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याचीसुद्धा खूप छान सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तीसुद्धा आपण पाहिली नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ मित्रांनो बघा. काय होतं, ऊसाची साधारणपणे आळवणी करणं खूप महत्त्वाचं असतं. तर ती आळवणी ही सुरुवातीलाच करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मग आपण पहिला डोस देतो, दुसरा डोस देतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या मित्रांनो तर तुमचा ऊस एकरी 100 ते 150 टन काढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. त्याच्यामध्ये मग तुम्ही पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. जर समजा मित्रांनो तुमच्याकडं पाणी कमी असेल तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही ठिबक सिंचनद्वारे सुद्धा पाणी देऊ शकता. जर तुम्हाला शक्य होत असेल तर ठिबक सिंचनद्वारे सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता. किंवा मग तुम्हाला ठिबक सिंचन जर नसेल, पाटपाणी जर असेल तर मित्रांनो पाटपाण्यातून सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता. आणि खत हे जे खतांचे डोस आहे मित्रांनो, काही खतांचे डोस असे आहेत की तुम्ही ते पाण्यातून सुद्धा देऊ शकता. याच्यामध्ये समजा तुम्हाला काही ठिबक जर नसेल तर मित्रांनो तुम्ही याच्याद्वारे टिपाडाद्वारे सुद्धा खताला आपलं ऊसाला खत सोडू शकता. ते कसं सोडायचं त्याचीसुद्धा पद्धत तुम्हाला सांगतो मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला ऊस वाढलेला असेल आणि वाढलेल्या ऊसाला जर पाण्याद्वारे जर खत सोडायचं असेल तर त्याची एक सोपी माहिती सांगतो मित्रांनो. आपला एक 200 लिटरचा बॅरल घ्यायचा आहे. त्या बॅरलला त्याच्या तळाशी एक होल पाडायचा आहे. त्याच्यामध्ये एक कॉक बसवायचा आहे आणि कॉक बसवल्याच्या नंतर त्या बॅरलद्वारे तुम्ही ऊसाला खत सोडू शकता. तर त्याचा फायदा काय होतो मित्रांनो, जर तुम्ही पाण्यातून खत जर दिलं तर त्याचा फायदा थेट मुळांना होतो, पाण्यातून जातो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो काय होतं, जर तुम्ही खतं असे जर फेकले तर बऱ्याचशा वेळा खत हे खोडावरती किंवा झाडाच्या पानावरती किंवा ऊसाच्या पानावरती किंवा गाभ्यावरती पडण्याची खूप शक्यता असते. त्याच्यानंतर मग ते तुमचं खत वायाला जातं. असं होऊ नये म्हणून या टिपाडाचा वापर करायचा आहे. टिपाडाद्वारे मित्रांनो अजिबात सुद्धा खत वाया जात नाही, कारण ते पाण्यातून सोडायचं असतं. आणि ते पाण्यातून कसं सोडायचं मित्रांनो, जिथं तुमचं बँड चालू आहे तिथं तो तुमचा 200 लिटरचा जो टिपाडा आहे, जो तो हे आहे बॅरल आहे, तो बॅरल तिथं तुमच्या बँडापाशी ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला युरिया जर ऊसाला सोडायचा असेल तर 1 गोणी मित्रांनो युरिया त्या बॅरलमध्ये टाकायचा, चांगला कालून घ्यायचा आणि त्याचा तो खालचा कॉक चालू करायचा. तो कॉक सिस्टीम चालू केल्याच्यानंतर आणि बरोबर त्या पाटात पाणी पडेल त्या कॉकचं आणि सगळ्या सऱ्यांना बरोबर त्या ऊसाचं युरियाचं पाणी प्रत्येक सरीला तुमच्या पाण्याद्वारे मिळू शकतं. अशी एक तुम्ही पद्धत मित्रांनो वापरू शकता. किंवा मग तुम्हाला जर समजा ठिबक जर नसेल तर ही पद्धत खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. कारण ठिबकद्वारे सुद्धा आपण खत सोडू शकतो. तर तिथंसुद्धा आपण बॅरल असतो आणि आपल्या STBला त्याचं खताचा तो पाईप जोडलेला असतो. पण आपल्याकडं जर मित्रांनो जर STB नसेल, ठिबक सिंचन नसेल आणि मग खतं ऊसाला सोडायचं आहे तर ते कशा पद्धतीने सोडायचं, तर ही खूप चांगली सोपी पद्धत आहे मित्रांनो. टिपाडाला एक होल पाडायचं, त्या होलाला एक कॉक बसवून घ्यायचा, त्याच्यात खत कालवायचं आणि आपलं जिथं बँड आहे त्या बँडाद्वारे पाणी तिथं सोडायचं. पाणी आपण मोटर चालू केल्याच्यानंतर त्याचा तो कॉक सोडून द्यायचा आणि आपल्याला जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने तो कॉक चालू करून द्यायचा आहे आणि तिथं तुम्हाला कमी सरस बरोबर करता येत जाईल. अशा पद्धतीने जर आपण आपल्या खताचं नियोजन जर केलं ऊसाला सोडायचं
तर त्याच्यामध्ये तुमचा खूप फायदा होणार आहे आणि वेळ पण खूप वाचणार आहे. कारण मित्रांनो, असं जर तुम्हाला सरीमध्ये जर खत टाकायचं म्हटलं तर प्रत्येक सरीला हिंडावं लागणार आणि प्रत्येक सरीला हिंडून खत टाकायला तुमचा वेळ जास्त जाणार. दुसरी गोष्ट, तुमचं जे खत तुम्ही टाकताय ते तुमच्या त्या ऊसाच्या गाभ्यामध्ये पडणार. तिथं गाभ्यामध्ये जास्त प्रमाणात जर खत जर पडलं, युरिया वगैरे जर पडला, तर तो गाभा जळतो आणि मग ते खतही पण आपलं तिथं तसंच वाया जातं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. किंवा तसं जर तुम्ही खत फेकलं तर ते इतर वारंभ्या वगैरे इकडे तिकडे पडतं, ते पण खत आपलं तसंच वाया जातं. त्याच्यामुळे मित्रांनो, मी सांगितलेला हा जर प्रयोग तुम्ही जर टिपाडाचा जर केला तर त्याच्यातून तुमचं एकसुद्धा खताचा दाणा वगैरे वायाला जाणार नाही आणि त्याच्यामुळे सगळं खत अगदी तुमच्या ऊसाच्या मुळापर्यंत जाऊन पोचेल. तर खूप चांगली सोपी पद्धत आहे. या पद्धतीचा नक्कीच अवलंब करू शकता आपण. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ऊसाला पहिला डोस, दुसरा डोस कशा पद्धतीने दिला पाहिजे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांचा मनापासून आभारी आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपण कुठून व्हिडिओ पाहताय, एक जर लाईक तुम्ही केली, कमेंट केली तर मला तुमचा खूप मोठा प्रोत्साहन भेटेल आणि दुसरा व्हिडिओ याच्यापेक्षाही मी चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, नक्की आपण कुठूनही व्हिडिओ पाहत असेल तर आपण एक कमेंट जरूर करा, एवढीच मी सर्वांना विनंती करतो. आणि नवीन जर माझ्या चॅनलवरती आपण आता असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ यापूर्वीसुद्धा मी चॅनलवरती टाकलेले आहेत, तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि माझा व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.